Hello student, good morning. कशा आहेत? बरे आहेत ना? Yesterday we have seen the mathematics second. Today also we have to learn mathematics second triangle. 2-3 days we will take the question from the question paper. बरोबर का नाही? मग ती 11 पासनं 11, 12, 13 सगळे प्रश्न मी काढलेले आहेत आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. दररोज 1 मार्क धरा मित्र. तुम्ही 100 मार्क आउट ऑफ 80, 80 आउट ऑफ 80. सायन्स ऑल्सो मेनी chemical reaction has been given by me. Okay, difficult reactions are there and geometrical proportion and all these things which is very important as far as annual examination is considered. वार्षिक परीक्षेचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचे प्रश्न घेतोय मित्र हो. लक्षात ठेवा. असा आनंदी राहा आणि सोडवा, सॉल्व करा. जेवण थोडं कमी करा, झोप थोडी कमी कमी म्हणजे 8 तासाचीच घ्या. परंतु टी व्हीचे न्यूज बघा, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बघा न्यूज. कंपल्सरी न्यूज म्हणजे इंग्लिशवर प्रभाव पडेल. मी घेतोय ते. आता या ठिकाणी बघा मित्र हो, इन द फिगर हे बघा, या फिगरमध्ये एक्स वाय पॅरलल टू साईड बी सी. ही एक्स आय लाईन आहे ना, ही पॅरलल टू बी सी. ही लाईन या बी सीला, साईड बी सीला काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे काय, समांतर. समांतर रेषा माहिती आहे तुम्हाला की ह्या किती अनंत अंतरावर गेला तर एकमेकांना छेदू शकत नाही. दीज आर कॉल्ड एज पॅरलल लाईन्स. या पॅरलल साईड बी सी आहे फॉर फाइंडिंग वाय सी. हा वाय सी फाइंड करायचा आहे मित्र हो. हा क्वेश्चन मार्क. आता वाय सी फाइंड करता ॲक्टिव्हिटी आहे 2 मार्काची. ही बघा, कॅरी 2 मार्क्स. आणि मग आता इथे बघा ॲक्टिव्हिटी इन द फिगर लाईन एक्स वाय पॅरलल साईड बी सी गिवन दिलेलं ते आपल्याला हे लिहायचं पहिलं. म्हणजे अर्धा मार्क इथं ठेवलेला आहे. जे गिवन आहे ते लिहायचं. इन द फिगर दिस एक्स वाय लाईन इज पॅरलल टू साईड बी सी. हे कंपल्सरी लिहायचं. आणि मग ते आपण ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी प्रोपोर्शन आहे ना त्याच्यातलं. म्हणजेच आता याप्रमाणेच सोडवायचं. एक्स अपॉन डॅश डॅश इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन वाय सी. इथंच 1 मार्क आहे तुमचा. मग आता इथे काय होईल, एक्स अपॉन या डाव्या बाजूला म्हणजे इथं जागा सोडलेली आहे, इथं फिल इन द ब्लँक्स आहे. एक्स म्हणजे किती दिले बघा मित्रांनो, किती दिलंय 12 अपॉन इथं डॅश डॅश आहे म्हणजे एक्स बी. आता इथे एक्स बी होणार की नाही. एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन वाय सी. म्हणजेच काय, ए वाय अपॉन वाय सी. हे तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागेल. ए एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी. सोपं आहे, लक्षात ठेवा. आता फक्त पुट अप द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड एक्स बी. एक्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स 12 आहे, 12. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स बी 8. म्हणजे 12 अपॉन 8. बरोबर. हे बघा 12 अपॉन 8 एक्स बी बरोबर. काय ए वाय किती आहे काढायला दिलेला आहे आपण. वाय सी काढायचं आहे. ए वाय 9 आहे म्हणजे 9 अपॉन इथं वाय सी आला का बरोबर मित्र. आता तिरकस गुणाकार करा इज इक्वल टू, इथे जागा नाही म्हणून मी इकडं असा तिरकस गुणाकार 5वीला करतो ना आपण. 12 गुणिले किती वाय सी इज इक्वल टू 9 गुणिले किती 8. याला याने गुणायचं, याला याने गुणायचं, झालं 5वी सारखं. म्हणजेच आता वाय सी काढण्यासाठी इज इक्वल टू परत बरोबर खाली बरोबर द्या. हा इकडे मल्टिप्लाय आहे म्हणून इकडे डिवाइड होईल, म्हणून वाय सी खाली वाय सीच लिहा. हे 9 गुणिले 8 जसेच्या तसे लिहा. आणि वाय सी
हा इकडे गेल्यावर काय होईल, डिवायडेड, म्हणजेच काय 12. आता भाग द्या तुम्ही, 4 ने भाग जातो का, हा 12 मल्टिप्लाय म्हणून इथं भागिले झाला. आता काय होईल, 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, 4 3 जार 12, 4 2 जार 8, 3 ने याला जातो, 3 1 जार 3, 3 3 जार 9. मग आता एनला 3 आणि 2 आहे आणि डिनॉमिनेटरला 1 आहे, म्हणजेच काय 3 गुणिले 2 अपॉन 1. आणि मग तुम्हाला माहिती आहे 3 2 जार किती झाले, 6 अपॉन 1 म्हणजेच इज इक्वल टू 6. म्हणजेच YC ची किंमत किती झाली मित्र, इथं 6 युनिट. हे आलं उत्तर. 2 पैकी 2 तुम्हाला मार्क मिळणार असं जर लिहिलं तर. म्हणजे 12 इकडे गेले तर हा भाग देता आला पाहिजे मित्र. पाडेपाठ पाहिजे तुम्ही. 25चा पाडा नीट ठेवा, 15चा ठेवा, 12चा ठेवा, 1 ते 10 पर्यंत सगळे ठेवा, म्हणजे तुम्हाला गणितात कोणतीही अडचण येणार नाही. ओके, थँक्यू. अशा प्रकारचे 2 उदाहरणं सोडवा, प्रश्नपत्रिकेत आहेत, पुस्तकात पण आहे, न सोडवलेले सोडवा. ओके, बाय.